नागपंचमीच्या दिवशीच केकची ऑर्डर आली होती बरं का. मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मस्तपैकी इथे केक बनवायला घेतला. 2 टायरचा केक होता आणि ब्लॅक फॉरेस्ट केक होता. शक्यतो जास्त करून माझ्याकडे ना चॉकलेट आणि ब्लॅक फॉरेस्टच केकची ऑर्डर जास्त येते, दुसऱ्या फ्लेवरची येतच नाही. त्यामुळे सतत हाच तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट आणि चॉकलेटचेच केक पाहायला मिळतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण. आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी आवरायला घेतला. आणि केक विशेष म्हणजे त्याच दिवशी आला, पण द्यायचा होता रात्री पूर्ण 10 वाजता. त्यामुळे मला बराच वेळ होता. मग दुपारी मी करायला घेतलं. कधी कधी काय होतं, बाजूला सामान असतं पण सापडत नाही. तुम्ही आधी बघितलं असेल, इकडे तिकडे शोधावं लागतं. हे मनसोबत सुट्टी असल्यामुळे खेळायला आमच्या शेजारची ज्ञानू आली होती, ज्ञानेश्वरी नाव आहे तिचं. छानपैकी दोघी खेळत होत्या मस्त. तिला वाटत होतं मी पण व्हिडिओत यावं. मग म्हटलं ये तू पण व्हिडिओत हाय वगैरे कर. ती म्हणत होती काकी तुम्ही केक का बनवताय आणि केकचा व्हिडिओ का टाकता यूट्यूबवरती. मी म्हटलं अगं केकचा व्हिडिओ टाकल्याने आपल्या यूट्यूबवरच्या सगळ्या लोकांना पाहायला मिळतील आणि आपल्याला ऑर्डर्स पण मिळतील. एवढ्याशा मुलीला बघा किती मोठा प्रश्न पडला होता. छानपैकी असा 2 टायरचा केक झाला होता आणि रात्री 10:15 हा केक दिला. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चला सबस्क्राईब करा पटापट.